तर नामांतर दिनाच्या निमित्ताने प्रत्येक वर्षाप्रमाणे या वर्षी आपण पूर्वी औरंगाबादमध्ये येत होतो, पण आता संभाजीनगरमध्ये पहिल्यांदा झालेलो आहे या. आणि संभाजीनगरच्या नामांतराचा जो विषय आहे तो अनेक वर्ष घोळ घालत होता. माननीय उद्धव ठाकरे यांच्या सरकारला काय नाव देण्याची संधी मिळाली नाही. संधी असताना त्यांनी ती दवडली. आणि पूर्वी शिवसेनेने आपल्या सामनामध्ये नेहमी संभाजीनगर असा उल्लेख अनेक वेळेला केला, पण सत्ता आल्यानंतर मात्र त्यांना हा निर्णय घेता आला नाही. तो निर्णय घेतला तो एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने. आणि लोकांच्या ज्या भावना होत्या की संभाजीनगर याचं नामांतर व्हावं, त्याप्रमाणे याचं कोणी विरोध न करता त्याचं नामांतर झालेलं आहे संभाजीनगर. पण मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव देण्याच्या मागणीनंतर मात्र मराठवाड्यामध्ये विरोध झाला होता. पण त्या विरोधाच्या पाठीमागची भावना हीच होती की आमचंच नाव का बदलत आहे, म्हणजे इतर विद्यापीठांची नावं न बदलता आमचंच नाव का बदलत आहे. तर एकतर राजा ढाले आणि दलित प्रांतर बरखास्त केल्यानंतर एक बैठक औरंगाबादमध्ये झाली, त्यावेळचा औरंगाबाद. आणि त्या बैठकीमध्ये दलित प्रांतरचा ऑफ इंडिया, भारतीय दलित प्रांतर स्थापन करण्याचा किंवा सुरू करण्याचा निर्णय आम्ही घेतला. आणि माननीय राजा ढाले यांनी घेतलेल्या निर्णयाशी सहमत न होता. प्रांतर सारखं संघटन हे दलितांच्या संरक्षणाचं कवच आहे आणि त्याला बरखास्त करणं योग्य नाही, म्हणून महाराष्ट्रातले अनेक कार्यकर्ते या बैठकीला आले. आणि त्या बैठकीमध्ये आमचे गंगाधर गाडे, शेगावकर आणि बाकीची सगळी आत्ताची मंडळी आमची आहे ते सगळे आमच्यासोबत होते. तर त्यावेळेला आम्हीच मागणी केली की मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव मिळावं. आणि ज्या वेळेला थोडासा विरोध होतो हे आम्हाला जाणवल्यानंतर आम्ही हा प्रस्ताव ठेवला होता की मराठवाडा विद्यापीठ हे नाव असं ठेवून त्याला फक्त बाबासाहेब आंबेडकरांचं नाव जोडायचं आहे. त्यामुळे मराठवाड्याचाही सन्मान होईल आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचाही सन्मान होईल. ठीक आहे, हा सगळा इतिहास आहे. पण आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि देशाच्या राजकारणामध्ये जी काही सध्याची परिस्थिती आहे, या परिस्थितीमध्ये नरेंद्र मोदी हे अत्यंत ऍक्टिव्ह असणारे नेते म्हणून त्यांचं जगामध्ये जो सर्वे झाला त्याच्यामध्ये 76% लोकांनी त्यांना पाठिंबा दिला. आणि नरेंद्र मोदी हे ऍक्टिव्ह असणारे नेते प्रधानमंत्री आहे अशा पद्धतीचा कौल जगभरातल्या लोकांनी दिलेला आहे. आणि आम्ही नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली कुठलाही भ्रष्टाचाराचं प्रकरण आपल्याला पाहायला मिळालं नसेल. नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचारावर काँग्रेसच्या घाव घातला, असा घाव घातला की तो त्यांच्या जिवारी लागला आणि जनतेनेच नरेंद्र मोदींच्या बाजूनं कौल दिला. आणि पहिल्यांदाच ज्या बीजेपीच्या 1982 मध्ये 2 जागा होत्या लोकसभेच्या, त्या बीजेपीला जवळजवळ 282 जागा मिळाल्या. माननीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळामध्ये 182 जागा मिळाल्या होत्या, परंतु या वेळेला मात्र 282 जागा मिळाल्या. आणि क्लिअर बहुमत हे बीजेपीला मिळालेलं असतानाही सरकार जे आहे ते सरकार इंडीचं सरकार, या सरकारमध्ये माझ्यासारखा एक छोटा पक्ष आहे, देशभर आहे, पण माझ्या पक्षाचे फार आमदार खासदार नाही. तरी सुद्धा माझ्या पक्षाला सोबत घेऊन नरेंद्र मोदी आणि एनडीएचं सरकार म्हणून याची ओळख आहे. भाजपचं सरकार म्हणून याची ओळख नाही आहे. हे सरकार एनडीएचं सरकार आहे, नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्सचं सरकार आहे. अशाच पद्धतीची भूमिका नरेंद्र मोदी यांची आहे. आणि माननीय उद्धव ठाकरे यांचा जो आरोप आहे की हे छोट्या पक्षांना संपवतात, तर जे संपणारे पक्ष असतात ते संपतात, म्हणजे संपणारे पक्ष नाही आहे. माझ्यासारखा एक छोटा पक्ष आहे, तर माझ्या पक्षाला कधी संपवण्याचा प्रयत्न केला नाही. आणि कोणी संपवण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही आमचा पक्ष संपवू देणार नाही. त्यामुळं बीजेपी सगळ्या छोट्या पक्षांना संपवते असं अजिबात नाही. एकनाथ शिंदे यांना काय आम्ही फोडलेलं नाही आहे. स्वतः त्यांना त्यांची भूमिका काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जाण्याची मान्य नव्हती. मनातून त्यांच्या ती 2.5 वर्ष हरकत होती आणि ती 2.5 वर्षानंतर ती ओपन झाली
आणि ते 40 आमदारांना घेऊ उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व झुगारू ते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ते त्यांच्यासोबत आले आणि खरी शिवसेना म्हणून त्यांना इलेक्शन कमिशनने मान्यता दिलेली आहे. एक तर माननीय राहुल नार्वेकरांचा निर्णय जो आहे तो निर्णय काय होईल म्हणून सगळ्या देशाचे डोळे त्या निकालाला लागले होते. पण त्या निकालामध्ये नक्कीच इलेक्शन कमिशनने घेतलेल्या निर्णयाचा दाखला देऊ. एकनाथ शिंदे यांच्या बरोबर 40 आमदार आहे किंवा 2/3 मेजॉरिटी त्यांच्यासोबत 75% आमदार त्यांच्यासोबत आहे आणि त्यांनाच शिवसेना आहे त्यांना ते धनुष्यबाण सिम्बॉल इलेक्शन कमिशनने दिलेला आहे. त्यामुळं त्यांना आणि 16 आमदारांना डिस्क्वालिफाय करण्याचा जो निर्णय आहे हा निर्णय कसा इलिगल होता, बेकायदेशीर होता हे त्यांनी आपल्या निवेदनामध्ये पटवून दिलेलं आहे आणि उद्धव ठाकरे यांना कुणालाही काढण्याचा अधिकार नाही अशा पद्धतीचं मत त्यामध्ये व्यक्त करण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता आमचं सरकार हे स्थिर आहे. या सरकारला कसली अडचण अजिबात नाही. एकनाथ शिंदे जाणार अशा अफवांवर आता विश्वास ठेवण्यात कोणी ठेवू नये आणि देवेंद्र फडणवीस यांनी अनेक वेळेला सांगितलंय की एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका आम्ही पुढच्या लढणार आहोत. त्यामुळे आता आमचं एक मिशन आहे की आता आम्ही 14 जानेवारी हा तो नामांतर दिवस तर आहेच आहे, मकर संक्रांतीचा दिवस आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यामध्ये सर्व आपल्या महायुतीच्या पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठका ज्या आहेत या बैठका जिल्ह्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या आहे आणि त्या बैठकीमध्ये रिपब्लिकन पक्षाला निमंत्रण आहे. रिपब्लिकन पक्ष जो आहे हा ज्या वेळेला शिवसेना आणि बीजेपी एकत्र होते त्यावेळेला त्याला युती म्हणत होते. पण 2012च्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेला आम्ही ज्यावेळेला निर्णय घेतला की माननीय बाळासाहेब ठाकरेंना आम्ही भेटल्यानंतर शिवशक्ती भीमशक्तीचा प्रयोग महाराष्ट्रामध्ये व्हावा आणि तो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चांगला बदल घडवू शकेल अशा पद्धतीचा विश्वास यांनी व्यक्त केलेला होता आणि त्याप्रमाणे मी सर्व पत्रकार, साहित्यिक, विचारवंत, कार्यकर्ते या सगळ्यांची चर्चा करून मला सर्वांनी पॉझिटिव्ह अशा पद्धतीची गाईडलाईन दिली आणि भाजप सेनेसोबत जायला काही हरकत नाही आणि त्यानंतर मग आम्ही बीएमसी निवडणुकीमध्ये 2012 मध्ये हा निर्णय घेतला आणि आरपीआय त्यांच्यासोबत आल्यानंतर युतीची महायुती झालेली आहे. आता युतीची महायुती झालेली आहे अजिबात नाही आहे. महायुती झालेली आहे आरपीआय त्या वेळेला आल्यानंतरच त्याला महायुती नाव दिलं म्हटल्यापेक्षा युतीची महायुती झालेली आहे आणि रिपब्लिकन पक्षाचा मुंबई बीएमसी निवडणुका जिंकण्यामध्ये फार मोठा वाटा आहे. आमचे किती नगरसेवक निवडून आले तर तो वेगळा आहे पण मुंबई शहरामध्ये माझ्या पक्षाची चांगली ताकद आहे आणि सेना भाजपला मुंबईच्या सत्तेमध्ये आणण्यामध्ये आरपीआयचा मोठा वाटा आहे. त्यामुळं रिपब्लिकन पक्षाला तसं विसरू नये. म्हणजे 3 पक्षाचं सरकार तर आहेच आहे पण त्या पक्षामध्ये आरपीआयचं नाव येत नाही कारण त्या मंत्रिमंडळात आमचा मंत्रीच नाही आहे. त्यामुळे ती काही आमची चूक नाही आहे. एक तर माननीय देवेंद्र फडणवीस यांच्याशी अनेक वेळेला चर्चा झाली आणि आमचा पक्ष जो आहे, आमचा समाज जो आहे तो गावागावामध्ये आहे, वस्तीमध्ये आहे. जरी आरपीआय मध्ये किती गट असले तरी माझा गट हा ग्रासरूटवर काम करणारा गट आहे आणि त्यामुळं आरपीआयला एक मंत्रिपद याच्या अगोदरच मिळायला पाहिजे होतं. पहिल्या शपथविधीच्या वेळेलाच आरपीआयला संधी मिळायला पाहिजे होती पण आम्हाला का डावललं जातंय आमच्या लक्षात येत नाही आहे. आमचा पक्ष हा तसा कर्तृत्ववान पक्ष आहे. आमचा पक्ष हा हट्टी धोरण न करणारा आहे, कॉपरेशन करणार आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आरपीआयला एक मंत्रिपद मिळालं पाहिजे मागणी मी अनेक वेळेला केली आणि माननीय देवेंद्र फडणवीस यांनी मला सांगितलं की पहिल्या वेळेला थोडा कमी मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. त्यावेळेला माननीय एकनाथ शिंदे ज्यावेळेला सोबत आले तर त्यावेळेला ते म्हणाले विस्ताराच्या वेळेला करू पण आता विस्तार काय होत नाही आहे. विस्तार जर अजितदादांचा विस्तार झाला आमचा विस्तार कधी होणार काय माहीत नाही आहे.
पण आता सगळ्या अडचणी दूर झालेल्या आहे. एकनाथ शिंदे यांच्या संबंधामध्ये त्यांचं डिस्क्वालिफिकेशन होतंय का इकडं सगळ्यांचं लक्ष होतं. पण आता माननीय राहुल नार्वेकरांच्या निर्णयानंतर आता ही सगळी स्थिती एकदम ओके झाली आहे. त्यामुळे आता तरी जे 10-12 मंत्री किती राहिलेले आहेत ती करावी आणि त्यामध्ये आरपीआयला एक मंत्रिपद देण्याचा निर्णय घ्यावा अशी एक आमची महायुतीच्या नेत्यांना सूचना आहे. माननीय देवेंद्रजींना आमची सूचना आहे आणि त्यासाठी मी जे.पी. नड्डा, अमित शहा आणि जे.पी. नड्डा यांची भेट घेणार आहे आणि आरपीआयला या ठिकाणी संधी मिळाली पाहिजे. आरपीआयची झेंडे लागली पाहिजेत. आरपीआयची मतं आपल्याला मिळवायची आहेत तर फक्त 3 पक्षाचे झेंडे लावून चालणार नाही. आरपीआय हा एक पक्ष आहे, समूह आहे, समाज आहे आणि नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारी मोठ्या प्रमाणात लोक आहेत. टीका टिप्पणी करणारे लोक आहेतच. टीका टिप्पणी करणारे लोक असायला हवे. प्रत्येकाला आपली बाजू मांडण्याचा अधिकार आहे. परंतु नरेंद्र मोदी हे बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका पुढे घेऊन चाललेले असे हे नेते आहे. संविधानाच्या पद्धतीनं वागणारी ते नेते आहे आणि सर्व धर्म समभावाची भूमिका आपल्या संविधानामध्ये आहे. त्यामुळे एका धर्माच्या लोकांनी दुसऱ्या धर्माच्या लोकांवर टीका करणं योग्य नाही. राम जन्मभूमीचा विषय अनेक वर्ष प्रलंबित होता आणि त्या ठिकाणी जो सुप्रीम कोर्टाने निकाल दिला त्यावेळेला एका मुस्लिम पुरातत्व अधिकाऱ्यांनीच पुरावे दिले की त्या ठिकाणी बाबरी मस्जिदीच्या अगोदर तिथं मंदिर होतं. ते पुरावे जे उत्खननामध्ये जे सापडले होते आणि अजून खाली उत्खनन केलं तर त्यामध्ये बुद्ध धर्माचे आपल्या बुद्ध मंदिराचे अवशेष आपल्याला सापडतील आहेत बुद्ध धर्माचे. पण आम्ही काय तो एक एका धर्माच्या संबंधामध्ये तिथं वाद सुरू असताना आम्ही काही त्या वादामध्ये पडलो नाही आणि आता तिथं राम मंदिर झालेलं आहे आणि हा कार्यक्रम काही बीजेपीचा नाही आहे. हा कार्यक्रम राम मंदिर ट्रस्टचा कार्यक्रम आहे आणि सर्व धर्मगुरूंना त्या ठिकाणी बोलावलेलं आहे. सगळ्या विरोधी पक्षांना बोलावलं होतं. माननीय सोनिया गांधीजी, मल्लिकार्जुन खरगे, अधीर रंजन चौधरी, कम्युनिस्ट पार्टीचे नेते, समाजवादी पार्टीचे नेते, या ममता बॅनर्जी, नितीश कुमार या सर्वांना त्या ठिकाणी बोलवलेलं होतं. परंतु ते नेते काही जायला तयार नाही. ठीक आहे, तो त्यांचा विषय आहे, जायचं नसेल हरकत नाही. पण सर्व धर्म समभावाची भूमिका आपली असली पाहिजे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये आरपीआयला 1-2 जागा द्याव्यात अशी आमची मागणी आहे. कुठल्या जागा द्यायच्या त्या बसून त्याच्यावर चर्चा होऊ शकेल आणि शिर्डीमध्ये माझी इच्छा आहे. मी एकदा त्या ठिकाणी हरलो होतो. माझी राज्यसभा 24 पर्यंत आहे. पण जर मला संधी मिळाली तर लोकसभेमध्ये येण्याची माझी इच्छा आहे. त्यासाठी मी वरिष्ठ नेत्यांना बोलणार आहे. इथं माननीय एकनाथ शिंदे, देवेंद्रजी आणि अजितदादा यांच्याशी बोलणार आहे आणि आरपीआयला 1-2 जागा द्याव्यात अशी आमची मागणी आहे. दुसरी कुठली जागा दुसरी कुठली एखादी विदर्भातली जागा असेल, सोलापूरची जागा आहे, कुठली एखादी जागा काय इशारा देणार चर्चा करू ना. तुम्ही इशारा काय देणार? मंत्री पद मिळालं नाही, मंत्रिमंडळामध्ये एखादी संधी नाही मिळाली, तुम्ही त्याला इशारा काय देणार? नाही, इशारा बाहेर पडणार, बाहेर पडणार, 7 नद्यांचा बाहेर पडणार, त्यासाठी बाहेर पडणार. प्रेमानं जर तुम्ही मागत असाल तर बाहेर पडण्याचा विषय नाहीये, पण इशारा विषय आमची मागणी आहे. इशारा द्यायचा असतो तो जाता द्यायचा असतो. इशारा जायचंच नाही, इशारा कसला देणार? सोलापूरची जागा त्यांची रनिंग, सोलापूरची जागा तिथं रनिंग भाजपचा खासदार आहे, तर दुसरा काही पर्याय आहे तुमच्याकडे? कुठल्या एकदा चर्चेला बसल्यानंतर कोण कॅन्डिडेट आहे, काय आहे त्याची चर्चा करू. मंत्रिपदासाठी कुणाला प्रस्तावित करता येतो? मंत्रिपदासाठी कुणाला प्रस्तावित देण्याची वेळ आल्यावर नाव सांगू. म्हणजे जवळच आहे, कदाचित 8 दिवसात विस्तार होईल असं सांगितलं जातं. 8 ते 10 दिवसात मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं सांगितलं जाते. तर तुम्ही नाव निश्चित केलंय का की आमच्याकडे मला सांगतील त्यावेळेला एक नाव देऊ आपण. तेवढं कुणाची वर्णी लागेल? बरेच कार्यकर्ते आहेत पक्षामध्ये. कुठल्या शहराचा नंबर लागणार आहे? कुठल्या शहराचा नंबर लागेल?
कुठल्या शहराचा नंबर लागेल? काय सगळ्या नंबरचा काय बोलणं, अनेक शहर नंबरावर आहेत. दुसरा, तुम्ही राम मंदिराचा मुद्दा काढला तर तिथं अनेक संशोधनामध्ये हे सिद्ध झालेलं आहे की तिथं पूर्वी बुद्ध विहार सुद्धा होतं. आता राम मंदिर तर झालेलं आहे अयोध्येच्या पुराव्यावर. बुद्ध विहाराचे पुरावे आढळले त्यानुसार तुमची काही तिथं पुन्हा एखादं बुद्ध विहार तिथं एखादं तिथं आमचा प्रयत्न आहे. जसं आता मस्जिद त्या ठिकाणी होणार आहे. त्या ठिकाणी जे हाजी आरापूर जे आहे ते मुस्लिम समाजाचे नेते आहेत आणि ते त्यांनी एक समिती बनवलेली आहे. ती 5 एकर जागा देण्यात आलेली आहे. त्यामध्ये अजून काही एकर जागा घेऊन ती भव्य अशा पद्धतीची मस्जिद बांधण्याच्या तयारीत आहे. आणि आम्ही त्या अयोध्येच्या परिसरामध्ये एखादं चांगलं बुद्ध विहार व्हावं, सेंटर व्हावं यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्या ठिकाणी आम्ही एखादी जागा घेऊन त्या ठिकाणी अनेक लोकांची इच्छा आहे की तो परिसर पूर्वीच्या काळामध्ये बुद्धमय होता, त्यामुळे त्या परिसरामध्ये एखादं बुद्ध विहार सुद्धा असावं यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे. 22 जानेवारीला अयोध्येला जाणार, तुम्ही पण जाणार आहे? नाही, जाणार म्हणजे बोलवलं तर जाणार. निमंत्रण आलेलं नाही आहे, पण निमंत्रण येईल कदाचित आपल्याला. निमंत्रण येईल, निमंत्रण आलं तर जाणार. कारण आपण सर्व धर्म समभावाची आपली भूमिका आहे. आमच्या बुद्धविहाराच्या उद्घाटनाला अनेक हिंदू समाजाचे नेते येतात, त्यामुळं त्यांच्या आनंदामध्ये सहभागी होण्यासाठी जायला काय हरकत नाही. शंकराचार्यांनी विरोध केलाय. शंकराचार्यांनी विरोध केलाय ते मंदिर बांधायला. प्रतिष्ठापनेला मंदिर अधुरं असल्यामुळं श्रीरामाची प्रतिष्ठापना होऊ शकत नाही असं सांगून तिथं मूर्तीच्या प्रतिष्ठापनेला ह्या कार्यक्रमाला विरोध केला. त्याची काय माहिती नाही मला. सर, आजपासून राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा सुरू होते, कसं बघताय सर? राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा जी आहे ती भारत जोडो यात्रा आहे. कारण भारत ऑलरेडी जोडला गेलेला आहे संविधानाने. आणि एवढी वर्ष राहुल गांधी यांचा पक्ष सत्तेवर होता, त्यावेळेला भारत जोडला नाही का? त्यावेळेला भारत जोडला नाही म्हणून तुमच्यावर आता भारत जोडण्याची पाळी आलेली आहे. लगेच आता नरेंद्र मोदी आले आणि 8-9 वर्षामध्ये भारत तुटला गेला असं भावना व्यक्त करणं अयोग्य आहे. ठीक आहे, त्यांना आपलं आंदोलनाची भूमिका घेण्याचा अधिकार आहे, भारत जोडो करण्याचा अधिकार आहे. पण भारत जोडण्याऐवजी ते भारत तोडण्याच्या भावनेनं ते त्यांची यात्रा आहे. आणि आता ती न्याय यात्रा म्हणून त्याला ते नाव त्याचं बदलत आहे. त्यामुळं न्याय आता ज्या वेळेला वेळ होती त्यावेळेला न्याय दिला नाही. आता न्याय ते कसा देणार काय माहित नाही. ठीक आहे, त्यांच्या यात्रेला चांगला प्रतिसाद सुद्धा मिळतो आहे, गोष्ट खरी आहे. पण लोक बघायला येतात. राहुल गांधी हे सोनिया गांधींचे चिरंजीव आहेत, राजीव गांधींचे चिरंजीव आहेत. त्यामुळे गांधी फॅमिलीबद्दल खेड्यापाड्याच्या लोकांना थोडं असतंय. त्यामुळे कुणी नेता झाला तर त्यामुळं जाऊ दे, अजून झालं नाही कशाला चांगलं. तर दुसरा मुद्दा असा आहे की प्रकाश आंबेडकरांची सध्याची जी राजकीय वाटचाल आहे तर त्या वाटचालीकडे तुम्ही कसं बघता? त्यांना समाजातून रिस्पॉन्स काय? प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. ते बाबासाहेबांचे नातू आहे, बाबासाहेबांच्या कुटुंबातील बाबासाहेबांच्या कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे आणि ते आमच्या समाजातले अत्यंत हुशार असे नेते आहे, पॉलिटिक्सची जाणीव असणारे नेते आहे. पण कोणत्या वेळेला काय निर्णय घ्यायचा तो निर्णय लवकर घेत नाही आहे. त्यामुळं लवकरात लवकर त्यांनी निर्णय घेतला पाहिजे. तर महाविकास आघाडीमध्ये त्यांनी दिलेला जो फॉर्म्युला 12-12चा आहे, तो 12-12चा फॉर्म्युला चांगला फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला महाविकास आघाडीने स्वीकारावा आणि 12-12 असे 48 जागा ज्या आहेत त्या त्यांनी 12-12 वाटून घेतल्या. त्यांची 12 वाजवायला आम्हाला काही वेळ लागणार नाही आहे. त्यामुळं ठीक आहे, त्यांनी 12 जागा वाटून घ्याव्यात. त्यांचा प्रस्ताव चांगला प्रस्ताव आहे, त्याचा महाविकास आघाडीने प्रयत्न करावा. पण बाळासाहेब आंबेडकर हे ऍक्टिव्ह नेते आहे, पण ते लवकर निर्णय घेत नाही आहे. आणि त्यामुळं एक तर आमचं पूर्वीच्या काळामध्ये मोठं नुकसान हे झालं की शरद पवारांच्या काँग्रेससोबत 90 मध्ये जी युती झाली त्यावेळेला मी एकट्यानेच पाठिंबा दिला, पण समाज माझ्यासोबत होता. आणि त्यावेळेला जर प्रकाश आंबेडकर, गवई साहेब, कवाडे सर हे कुणी माझ्यासोबत आले नाही. ते सगळे मिळून जर आम्ही काँग्रेससोबत अलायन्स केला असता
तर आम्हाला सत्तेचा 1/3 1/4 वाटा मिळाला असता आणि सत्तेमध्ये 12 14 15 मंत्री आपली आरपीआयची राहिली असते. पण ती आमची चूक झालेली आहे. तर त्यानंतर आता अशी वेळ कधी येईल असं वाटत नाहीये. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाला जे एखादं मंत्रिपद मिळतंय त्याचं कारणच हे आहे की त्यावेळेला आपण ती चूक केलेली आहे. त्यावेळेला आपण जर 15-20 आमदार निवडून आणले असते तर ती कंट्रोल राहिली असती. तर ते त्यावेळेला बाळासाहेबांनी काय माझं ऐकलं नाही. ते जनता दलासोबत आपण जाऊया असं त्यांचा आग्रह होता. पण माझं म्हणणं होतं की बाबा जनता दलाची ताकद महाराष्ट्रात कमी आहे, त्यांच्यासोबत जाऊन कंट्रोल झाली आहे. पण नंतर मात्र त्याने हे मान्य केलं आणि पुन्हा मग आपल्या 95च्या निवडणुकीमध्ये आम्ही म्हणजे आम्ही 95ला आम्ही एकत्र आलो होतो आणि 96 मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये आम्ही तिसऱ्या आघाडीसोबत होतो, पण एक माणूस निवडून आला नाही. 98 मध्ये झालेल्या निवडणुकीत आम्ही काँग्रेससोबत युती केली आणि 4 खासदार निवडून आले. तर पुन्हा आम्ही एकत्र राहिलो नाही. नंतर आम्ही 3 वर्ष तरी एकत्र होतो. नंतर पुन्हा आमच्यामध्ये 95 ते 98 आम्ही एकत्र होतो. नंतर 98 मध्येच आमच्यामध्ये फूट पडली आणि एका गटाचे 4 गट झाले. नंतर तर एक आमच्या समाजात मोठं नुकसान झालेलं आहे. भारत जोडोबद्दल संजय शिरसाट असं म्हटले की राहुल गांधींना पोरगी शोधताय ना बायको जोडताय. राहुल गांधी भारत जोडोला निघाले. संजय शिरसाट प्रवक्ते शिंदेचे त्यांनी असं सांगितलं की राहुल गांधींना पोरगी शोधताय ना बायको जोडता येईना, पण हे भारत जोडायला निघाले. तुम्ही काय म्हणाल त्याच्याबद्दल, राहुल गांधीच्या लग्नाबद्दल? लग्नाबद्दल त्यांचा तो व्यक्तिगत प्रश्न आहे, पण त्यांना लग्न करायचं असेल तर त्यांनी दलित मुलीशी करावं. म्हणजे जर भारत जोडायचं असेल, भारतामधली नाही दलित समाज म्हणजे दलित समाजामध्ये मुली अत्यंत क्वालिफाईड असणाऱ्या चांगल्या मुली आहेत आणि राहुल गांधी यांनी एक रिव्होल्युशन त्यांनी करावी आणि त्यांना लवकरात लवकर त्यांनी लग्न करायला हरकत नाही. तुम्ही मुलगी शोधणार का त्यांच्यासाठी? मुलगी शोधणार का? नाही, त्यांनी सांगितलं तर शोधतो मी. साहेब, विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी निवड प्रक्रिया चालू आहे. आत्ताच्या म्हणजे 4-5 वर्षाचा असा अंदाज आहे की एका पक्षाला वाहिलेला तिथला एक कुलगुरूची निवड होत असते. तर आताही सध्या काही पक्षाच्या जवळच्या असणाऱ्यांची नावं तिथे आहेत. तर तुम्हाला काय वाटतं कुलगुरू निवडीबद्दल माणूस कसा यायला पाहिजे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आहे त्या विद्यापीठात. कुलगुरू जो आहे तो एक तर जे अनेक लोक अर्ज करतात त्याच्यामध्ये ती स्क्रुटनी कमिटी असते. त्या स्क्रुटनी कमिटीमध्ये नावाची सूचना होते आणि शेवटी काही नावं राज्यपालांकडे जातात. त्यामुळं सरकार आणि राज्यपाल मिळून ते निर्णय घेतात की अधिकार जसा राज्यपालांचाच आहे. सरकारचाही ॲडवाईस घेतला जातो आणि कुणाचं नाव द्यायचं त्याचा विचार होतो. त्यामध्ये एक जोडून प्रश्न असा आहे की आपल्या पक्षाची सतत मागणी आहे की विद्यापीठाला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा मिळाला पाहिजे. आपली सतत मागणी. आपण आता 10 वर्ष सत्तेदार, आपली मागणी सतत. हा प्रश्न पुढे का जात नाही? आपण 10 वर्ष सत्तेदार. नाही पुढे जात नाही, मला काही सांगितलं नाही. आपल्या पक्षाची मागणी ती दादा सतत मागच्या 10 वर्ष 20 वर्ष गेली तर ते आलं बाहेर नाही. प्रस्ताव आपण चोपडी असताना प्रस्ताव पण दिला होता दिल्लीला. मला माहित नाही राष्ट्रीय नेत्यांपर्यंत. सर, अभी आपने रंगमंदिर के कार्यक्रम में महाराष्ट्र में मराठा आरक्षण के लिए कहा है. मेरा सवाल ये है कि सर, आप महाराष्ट्र में हाईकोर्ट ने मुसलमानों का आरक्षण किया है 5% मुसलमानों. आपकी पार्टी की भूमिका क्या है? नहीं, मेरी भूमिका ये है कि जिस तरह मुस्लिम समाज का 80% जो समाज है ऑलरेडी मंडल कमीशन में आता है और मुस्लिम समाज को ऑलरेडी 27% में आरक्षण मिलता है. तो मुस्लिम समाज को हमारा विरोध नहीं है. मुस्लिम समाज को जब वक्त आया तो मैंने सपोर्ट किया है. तो और अभी जो 10% जो EWS का जो आरक्षण है, इकोनॉमिक सेक्शन का आरक्षण है, उसमें मुस्लिम समाज भी है. उसमें मुस्लिम को अधिकार नहीं, ऐसा बिल्कुल नहीं है. जो 10% में जो SC ST OBC में आता नहीं है, ऐसे मुस्लिमों को उस आरक्षण का भी फायदा होता है. इसलिए मुस्लिम समाज को भी ऑलरेडी आरक्षण मिला है
और आरक्षण के बारे में मेरा कहना ये है कि अगर आरक्षण का विवाद खत्म करना है तो एक बार सभी जाति का सेंसस कर दो और हर जाति का परसेंटेज कितना है उस परसेंटेज के मुताबिक हर जाति को आरक्षण दीजिए, फिर ये मामला पूरा हमेशा के लिए खत्म हो जाएगा। मराठा आरक्षण तो ही है, मराठा समाज को आरक्षण तो मिलेगा और जिसका उत्पादन 8 लाख के अंदर उनको ये आरक्षण मिलने वाला है। तो मेरा मराठा आरक्षण को पूरा सपोर्ट है और मुस्लिम समाज के गरीबों को भी आरक्षण मिलना चाहिए और वो ऑलरेडी 10% में अभी मिलता ही है, अभी मिल रहा है। लेकिन सरकारी नौकरियां बहुत कम होती जा रही है, इसीलिए आरक्षण का फायदा जितना होना चाहिए उतना होता नहीं है। खाली शिक्षा में उसका फायदा थोड़ा होता है कि नौकरियों में बहुत ज्यादा फायदा आरक्षण का होता नहीं है। तो इसीलिए जिस तरह मराठा समाज में जो ओबीसी और मराठा का जो विवाद है इस विवाद को खत्म होना चाहिए और ओबीसी को सपोर्ट करने के लिए मनोज जरांगे पाटिल जी ने सपोर्ट करना चाहिए और मनोज जरांगे पाटिल के आंदोलन को छगन भुजबळ ने सपोर्ट करना चाहिए। ऐसा भी मतलब निर्णय दोनों जाती न्याय जनगणनेचं काय करणार आहे, काय भूमिका आपली जाती न्याय गणनेचा विषय असा आहे की आता माझ्या पक्षाची तर मागणी आहे की खाली ओबीसीची नव्हे तर सगळ्या जातीची जनगणना करा, तर सगळ्या जातीचं पर्सेंटेज किती आहे ते आपल्याला कळेल। आणि सरकारची टेक्निकल अडचण अशी आहे की आज राहुल गांधी म्हणतात की ओबीसीचं सेन्सस करा, त्यांचं सरकार होतं त्यावेळेला का नाही केलं त्यांनी? तेवढ्या अडचणी त्यामध्ये अशा आहेत की जातीच्या आधारावर सेन्सस करण्याला घटनेचा विरोध आहे, म्हणजे घटनेचा विरोध आहे म्हणजे घटनेमध्ये जाती व्यवस्था खत्म करण्याचा निर्णय घेतलेला आहे। मग जातीवर आरक्षण, जातीवर जनगणना कशी करायची असं एक टेक्निकल अडचण त्यामध्ये आहे। पूर्वीच्या सरकारने ती केलं नाही आणि आताच्या सरकारची ती अडचण आहे। तरी आमची मागणी अशी आहे की त्याच्यातून मार्ग काढण्यासाठी जाती न्याय जनगणना झाली पाहिजे। सर दुसरा असा एक विषय आहे, शिष्यवृत्तीचा प्रश्न आहे। विद्यार्थ्यांची जी शिष्यवृत्ती पूर्वी मिळत होती ती कॉलेजच्या नावावर टाकली होती, महाविद्यालयात दिल्या जात होती शिष्यवृत्ती, त्याच्यामधून मग महाविद्यालय त्यांचा वाटा काढून घेत होती आणि विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती त्यांना देत होती। परंतु आता सगळी शिष्यवृत्ती विद्यार्थ्याच्या खात्यावर जमा होती, हे असं काय झालं? नाही, असं का झालं तर ते अनेक वेळेला काही विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळत नाही अशा तक्रारी आल्या आणि त्यामुळं मग विद्यार्थ्यांच्या नावावर स्कॉलरशिप देण्याचा निर्णय झाला। पण त्यामध्ये अनेक असा मुद्दा पुढे आला की शाळेची फी जी आहे ती फी त्या मुलाच्या अकाउंटवर येते आणि त्यामुळं शाळा चालकांचं म्हणणं असं आहे की बाबा आमची फी आहे ती आमच्या नावावर द्या, त्यासाठी आमचं मंत्रालय विचार करतंय। तर आणि सगळी मुलं, बरीचशी मुलं रिटर्न ते पैसे देतात पण काही मुलं देत नाहीत अशी तक्रार आहे। त्यामुळं जो संस्थेचा वाटा आहे, शाळेचा वाटा आहे तो शाळेच्या नावावर जावा यासाठी आम्ही प्रयत्न करतो। सर महाराष्ट्राला पुरोगामी पत्रकारितेचा वारसा आहे। महाराष्ट्रातला एक विख्यात चॅनलवर बंदी टाकण्यात आलेली आहे, 1 महिन्यासाठी त्याला सस्पेंड करण्यात आलेला आहे। लोकशाही चॅनलला 1 महिन्यासाठी बंदी आहे, संपादकावर पण गुन्हा नोंदवलेला आहे। सर कसं बघता ही पत्रकारांची आणि चॅनलवाल्यांची गळचेपी आहे, तुम्ही कसं बघता या गोष्टीकडे? आता नाही, आता मला लोकशाहीवर बंदी आणलेली आहे काय मला माहिती नाही आहे। बंदी आणली असेल तर नक्की मी त्याची माहिती घेईन। आणि लोकशाहीमध्ये किंवा या आपल्या देशामध्ये भारतीय घटनेनं जे दिलेलं मीडियाचं स्वातंत्र्य आहे त्याच्यावर गदा येता कामा नये आणि त्यांना आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे, पण मीडियाने सुद्धा चुकीची भूमिका मांडू नये, योग्य भूमिका मांडायला हरकत नाही आहे। पण आता लोकशाहीचं काय झालेलं आहे मला माहित नाही आहे, पण नक्की त्यांच्यावर जर अन्याय होत असेल तर नक्की मी त्यासाठी विचार करेन। आणि लोकशाही चॅनल हा मी नेहमी बघत असतो, सगळे मराठी चॅनल बघत असतो आणि अत्यंत चांगल्या बातम्या देणारं हे लोकशाही चॅनल आहे, त्यामुळं त्याच्यावर अन्याय होऊ नये ही माझी भावना आहे, माझी भूमिका आहे। सर 2024 लोकसभा चुनाव को लेकर कुछ लोग ये बात कह रहे हैं कि 2024 के बाद संविधान खत्म हो जाएगा, ये देश हिंदू राष्ट्र की तरफ चला जाएगा। ऐसी ताकतों को, ऐसे लोगों के बारे में क्या कहेंगे आप, क्या सोचते हैं आप? उनको ये कहेंगे कि ऐसा मत कहो। मिलिंद देवरा हे शिवसेनेमध्ये लास्ट काँग्रेस मधली शिवसेना, काँग्रेस फुटली मुंबईची
मिलिंद देवरा आता शिवसेनेत जातात शिंदे गटात जात आहेत. हा तर काय कसं बघता मुंबईमध्ये याचं काय व्यवस्था? नाही, मिलिंद देवरा जे दक्षिण मुंबईची जागा आहे त्या जागेवर ते पूर्वी निवडून आलेले आहे. काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर ते निवडून येऊन ते मंत्री होते, राज्यमंत्री होते. तर आता कदाचित काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडून येणं शक्य असावं. आणि आता त्या अलायन्स मध्ये अरविंद सावंत हे तिथले शिवसेनेचे खासदार आहे. त्यामध्ये शिवसेनेचा आग्रह आहे की ती आम्हाला जागा मिळाली पाहिजे. पण मला असं वाटतं की त्या ठिकाणी काँग्रेस अनेक वेळेला निवडून आलेली आहे. ती जागा शिवसेनेला देण्याची आवश्यकता नाही. जरी ते सिटिंग असले तरी शिवसेनेमध्ये फार मोठी फूट झालेली आहे आणि 75% लोक हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे. त्यामुळं पण मिलिंद देवरा यांना असं वाटलं असेल की शिवसेना काही ती जागा तर सोडणार नाही आणि म्हणून ते एकनाथ शिंदे यांच्या, मला काय त्याची माहिती नाही पण आपण आता सांगताय तर जर काय नाव मिलिंद देवरा जे आहे हे मुरली देवरा यांचे चिरंजीव आहे. त्यांचे माझे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहे. मुरली देवरा यांच्यासोबतही त्यांनी आमचा एकदा मुंबईचा महापौर आरपीआय जागा केलेला होता, जेव्हा ते मुंबईचे अध्यक्ष होते. तर आता ते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जर शिवसेनेमध्ये येत आहे तर त्यांचा आरपीआयचं वतीनं आपण स्वागत करतो. पण ते आरपीआय मध्ये आले असते तर अजून आम्हाला आनंद झाला असता. परंतु आरपीआयला एक चांगला उमेदवार मिळाला असता. आणि पण ठीक आहे, ते एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये जात आहे, त्यांचं अभिनंदन. चला शांतीलाल संपूया. शांतीलालचं शेवट. राज्य सरकारनं एसटी साठी क्रिमिलेअर लागू केलंय. राज्य सरकार शिंदे सरकारनं आता एसटी साठी क्रिमिलेअर लागू केलंय राज्यात. मला माहिती नाही काय काय क्रिमिलेअर लागू केले. क्रिमिलेअर लागू केलंय. 8 लाखाची अडची, 50ची अडची आहे ती 8 लाखापर्यंत. ओबीसीला जसं क्रिमिलेअर आहे तसं एसटीला क्रिमिलेअर लागू केलंय. आता मी माहिती घेतो तसं क्रिमिलेअर हे एससी एसटी साठी लावता येत नाहीये. लागू झालं तरी पण काय निर्णय घेताना त्यामध्ये एससी एसटीच्या लोकांना फायदा व्हावा असा त्याचा अर्थ असेल. त्यामुळे त्याचा फायदा दुसऱ्याला होऊ नये. एसटी समाजातल्याच दुसऱ्या खालच्या टप्प्यातल्या लोकांना त्याचा फायदा होईल म्हणून कदाचित तो निर्णय घेतला असेल. मी तो निर्णय बघतो आणि मी मुख्यमंत्र्यांची चर्चा करेन.